बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर. प्रकरण 5. सुगी जवळ आली होती म्हणून जिजी पार्टीतून नेरल्याला आली. जिजी बरोबर बेबी मावशी पण आली होती, कारण सोनारीची जत्रा जवळ आली होती. बेबी मावशी दिसायला सुंदर होती, पण माझ्या आई एवढी सुंदर नव्हती. रंभा मावशीला बार्शीतच पार्टीमध्ये ठेवलं होतं. बेबी मावशीचं आणि माझं खूप जमायचं. ती स्वभावानं गरीब होती. सोनारीची जत्रा झाल्यानंतर ती परत बार्शीला चित्रा गुलजारच्या पार्टीत जाणार होती. माझी पहिलीची परीक्षा 5-7 दिवसावर आली होती. सुगी असल्यामुळं जिजी शेतातच खोप करून झोपत होती. संध्याकाळच्या जिजीच्या भाकऱ्या घेऊन रोज शेतात जावं लागत असे. एके दिवशी रमेश काका आले. ते 7-8 दिवसांनी नेरल्याला येत असत किंवा महिना नेरल्यालाच थांबायचे, कारण सुशीला मावशी नाच सोडून नेरल्यालाच थांबली होती. कधी 15-15 दिवस सुशीला मावशी आणि रमेश पाटील गावाला फिरत असत. रमेश पाटलांना मी काका म्हणायचो. त्यांचं घर कोठे आहे हे कोणालाच माहीत नव्हतं, किंवा त्यांना बायको आहे का हे पण कोणाला माहीत नव्हतं, कारण रमेश काका खरं काय आहे ते सांगतच नव्हते. सुशीला मावशी पण त्यांना त्यांच्या घरच्याविषयी जास्त विचारत नव्हती. रमेश काका कधीच कोणालाही त्यांच्या घरी येऊन गेले नव्हते, पण रमेश काका सुशीला मावशीवर खूप प्रेम करीत असत. त्यांच्या प्रेमावरून असं मला वाटायचं की सुशीला मावशीशिवाय त्यांच्या जीवनात दुसरी स्त्री आली नसेल, किंवा त्यांना बायको असेल असं मला वाटत नव्हतं. सुशीला मावशी आणि रमेश काका एका ताटात जेवण करीत, एकमेकांना घास भरवीत. मला वाटायचं माझी आई पण अशीच करीत असेल. रमेश काकांना सुशीला मावशीशिवाय 5 मिनिटं देखील करमायचं नाही. कोंडीबा आजोबाचा सर्व संसार रमेश काकावर चालत असे. रमेश काकांनीच कोंडीबा आजोबाला बैलगाडी घेऊन दिली, शेतात विहीर बांधली, पाण्याचं इंजिन घेऊन दिलं. रमेश काका दारू पित नव्हते, त्यांना दुसरं कसलंच व्यसन नव्हतं. रमेश काका आले म्हणून कोंबडी कापली होती. मटण खायची त्यांना एवढी आवड नव्हती, तरी पण आजोबा कोंबडी कापायचे, कारण त्यांना खायला मिळत असे. कोंबडी कापायला वेळ झाला होता. मी दुकानातून सर्व किराणा सामान आणलं. कोंबडी भाजली आणि कापण्यासाठी आजोबाला मदत केली. मटण तयार करायला अंधार पडला. जिजीच्या जेवणाची काळजी मला लागली होती, कारण मला माहीत होतं माझ्याशिवाय जिजीची भाकरी घेऊन कोणीच जाणार नाही. म्हणून मामाला म्हणालो की मी जिजीला भाकरी घेऊन जाऊ का, कारण नंतर खूपच अंधार पडला असता आणि रस्त्यात मसणवटे लागतात, कुत्रे असतात. पण पोपट मामा म्हणाले, तुझ्या सुशीला मावशीला जेवायला वाढून जा. त्यांना जेवायला वाढलं. जेवण झाल्यानंतर खरकटं जमा करून ताट उचलून ठेवलं. एका हातात जिजीची भाकरी आणि एका हातात पाटी घेऊन शेतात निघालो. अमावशीची रात्र होती, तरी देखील पोपट मामाने मला बॅटरी दिली नव्हती, कारण यापूर्वी माझ्या हातून 2 बॅटऱ्या खराब झाल्या होत्या. हळूहळू जात होतो. माझ्या पायांना त्या रस्त्याची सवय झाली होती, कारण रोजच भाकरी घेऊन शेतात जावं लागत होतं. थोडंसं गावाच्या बाहेर गेलो. रस्त्यानं किर्र किर्र असा आवाज येत होता. सगळीकडं काळं दिसत होतं. थोडंसं गावाच्या बाहेरच रस्त्याला लागून महाराचा मसनवटा होता. रस्त्यानं जाताना मोठा खोल खड्डा लागत असे. त्या खड्ड्यातूनच रस्ता शेताकडे जात होता. मी त्या खड्ड्यात गेलो. हवा मोठ्यानं सुटली होती. बांगड्यांचा आवाज मला ऐकू येऊ लागला. मी मात्र कापत होतो, घाबरून गेलो होतो. पुढं जावं का मागे जावं ते कळत नव्हतं. आजूबाजूला उगीच थोडंसं दिसत होतं. बांगड्यांचा आवाज जास्तच ऐकू येऊ लागला. मी डोळे फाडून इकडे तिकडे बघत होतो. अचानक खड्ड्यात दगड पडला. मी मोठ्यानं ओरडलो. मी ओरडल्याबरोबर एक बाई खड्ड्याच्या बाजूनं गावाच्या दिशेनं पळू लागली. मी जास्तच घाबरलो. थोड्या वेळाने एक माणूस दिसला.
तो शेताच्या दिशेने पळू लागला. त्यानं पांढरी टोपी घातली होती, पण त्या दोघांचं खड्ड्याच्या बाजूला काहीतरी चाललं होतं. मी हळूहळू चालत पुढे गेलो. गावाच्या थोडासा दूर गेलो. गावातल्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज मला ऐकू येत होता. महारांचा मसनवटाजवळ येत होता. रस्त्यात किरकिर चालूच होती. मी भीत भीत जात होतो. शर्ट घामानं भिजला होता. मसनवट्याच्या पलीकडे जाळ दिसत होता आणि तो जाळ कोणीतरी घेऊन चाललंय असं वाटू लागलं होतं. मसनवट्यात माझ्याजवळून पांढरा शुभ्र कुत्रा जात होता. आता मात्र माझं पाय लखव्यासारखं पांगळं झालं. आपोआप मी खाली बसलो. ओरडता येत नव्हतं आणि पळता देखील येत नव्हतं. मी तसाच रस्त्यातच मुटका मारून खाली बसलो होतो. माझा मित्र बिड्या जोकी माझ्या वर्गात होता. त्याच्या वडिलांचा आवाज मला ऐकू आला. कोण आहे इथं? मी त्यांना म्हणालो. बाबा, मी किसऱ्या आहे, कोंडीबा कोल्हाट्याचा नातू. बाबा म्हणाले, काय रे किसऱ्या, का बसलास इतक्या अंधारात गावाच्या बाहेर? शेतात चालला का? मी म्हणालो, हां, जिजीला जेवण घेऊन चाललोय. बाबाने मला उचललं आणि खांद्यावर घेतलं, कारण मी एवढा घाबरलो होतो की खरंच मला लकवा आल्यासारखं झालं होतं. बाबा म्हणाले, काय रे, कोल्हाट्याच्या माणसाला काय मन आहे का नाही? 5-7 वर्षांच्या पोराला अमावस्येच्या रात्री शेतात पाठवायला लाज नाही काय रे वाटली? मायला बायची भाडी खाऊन आयती झाल्यात आळसाल्यागत. बाबांनी मला शेतापर्यंत खांद्यावर घेऊन सोडलं. जिजीला बाबाने हाक मारली, ए जिजे, तुमचा पोरगा आलाय भाकरी घेऊन. जिजीनं ओ म्हणून आवाज दिला. कुत्रा भुंकत होता. बाबांनी जिजीजवळ मला सोडलं आणि म्हणाले, काय जिजे, काय चाललं तुमचं? माधवराव पाटलाच्या काळात तुमचं तोंड बी बघायला मिळायचं नाही, आणि आता ह्या पोरानं काय केलं बरं? त्याची आई नाही म्हणून ह्या लहान पाखराला शेतात पाठवलं तोही का लाज बी सोडून दिली कोंडीबा कोल्हाट्यानं? भीतीनं घाबरून पोरगं मरून गेलं असतं म्हणजे. जिजी हुंदके देऊन रडत रडत म्हणत होती, काय सांगू बाबा, माझा वनवास लावला या लोकांनी, ह्यांचं कधी चांगलं व्हायचं नाही म्हणून हात चोळून शाप देत होती. कोपीत चिमणी लावली होती. कोपीच्या बाजूला बांधलेला कुत्रा भुंकत होता. त्याचं नाव होतं खंड्या. बाबा निघून गेले. जिजी आणि मी जेवायला बसलो. कोंबडीचं कालवण आहे जिजी, असं मी म्हणालो. जिजी म्हणाली, असलं तरी काय, पाण्यासारखा रस्सा असेल आणि 2-4 मटणाची बोटकं असतील. आणि तसंच झालं. 2-4 बोटकं होती, पण जिजीला आणि मला भूक लागली होती, कारण रात्रीचं 11 वाजलं होतं. गप्पा गप्पा दोघंही जेवू लागलो, जसं काही खूप दिवसाचे आम्ही उपाशी आहोत. कधी झोप लागली कळलं नाही. मी शेतातून घरी आलो. आजी सोनारीच्या जत्रेची तयारी करत होती, कारण दुसऱ्याच दिवशी आम्हाला सोनारीच्या जत्रेला जायचं होतं. सर्व जत्रेसाठी आलेले होते. रंबा मावशी पण जत्रेसाठी आली होती. रंबा मावशीबरोबर एक उंच गोरापान देखणा तरुण होता. त्याला सर्व सेठ नावानं हाक मारत होते. मी जिजीला विचारलं, रंबा मावशीबरोबर आला हा माणूस कोण आहे? जिजी म्हणाली, तुझ्या रंबा मावशीचा मालक आहे, इमानात नोकरीला आहे बघ, लई पैसेवाला आहे. सर्वजण जत्रेला गेलो. रंबा मावशीच्या मालकाने आम्हा सर्व लहान लहान मुलांना 5-5 रुपये दिले. जत्रेत आम्ही मजा केली. सोनारीची जत्रा 5 दिवस चालत असे. आम्ही सर्व पहिल्या दिवशी घरी आलो, कारण आजोबाला दुसऱ्या दिवशी जत्रेला जायचं होतं. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी गावचे सर्व वयस्कर आणि तरुण कोल्हाटी सोनारीला येतात. कोणी गुन्हा केला असेल त्याला पंचाकडून शिक्षा देतात. प्रत्येकजण आपापली मतं मांडतात. कोणी कुणाची बायको पळवून आणलेली असते, तर कोणी खून केलेला असतो. कोणी चोरी केलेली असते. त्यांच्यावर कोल्हाटी समाजात कोर्ट केस करता येत नाही. त्या गुन्हेगाराला कोल्हाटी समाजच शिक्षा देत असतो. त्याला न्याय म्हणतात. गुन्हेगाराला पैशाचा दंड भरावा लागतो किंवा त्याला जातीच्या बाहेर काढून टाकतात. समजा
एखाद्या व्यक्तीला काही कारणामुळं खूप वर्षांपासून जातीच्या बाहेर काढलेलं आहे, त्या व्यक्तीस किंवा कुटुंबाला पैशाचा दंड भरून जातीत घेतात. जातीच्या बाहेर काढणं म्हणजे त्याच्याबरोबर सोयरीक न करणं. लग्नात असो वा देवाच्या कार्यक्रमात असो, तो येऊ शकत नसे. जमा झालेल्या पैशानं संध्याकाळी दारू मटण आणतात, खाऊन पिऊन मजा करतात. अशाच प्रकारची कोल्हाट्यांची जत्रा पुण्याजवळच्या जेजूरला देखील भरते. तिथं देखील न्याय केला जातो. जत्रा संपली. रंभा मावशी आणि तो शेठ दुसऱ्या दिवशी बार्शीला गेले, कारण शेठला वेळ नव्हता, नोकरीला हजर व्हायचं होतं. बेबी मावशी जिजीकरता थांबली होती. सुगी पण वरचेवर लांबत चालली होती. जिजी शेतात गुंतली होती. त्यामुळं बेबी मावशी मला म्हणाली, किशोर माझ्याबरोबर बार्शीला येतो काय? मला फार चांगलं वाटलं. मावशीनं माझ्याबरोबर येतो का म्हटल्यावर, कारण घरच्या कामानं आणि मारानं मला जीव नकोसा झाला होता आणि मला बार्शी बघायला मिळणार होती. मी आणि बेबी मावशी बार्शीला चित्रा गुलजारच्या पार्टीत गेलो. ती पार्टी बार्शीच्या रसिक थिएटरला लागली होती. ती डोंबाऱ्याची पार्टी होती. ते डोंबारी भाषा बोलत होते. मला त्यांची भाषा समजत नव्हती. सगळ्या बायांशी माझ्या ओळखी झाल्या. वेगवेगळ्या प्रकारची माणसं बघायला मिळाली. मला 6 वर्षे पूर्ण झाली होती. मी लहान असल्यामुळे पार्टीतल्या मुली मला लाजत नव्हत्या. मी त्यांना आंघोळीचं पाणी बकेटाने द्यायचो. माझ्याकडून पार्टीतल्या बाया पाठ चोळून घ्यायच्या. माझ्यासमोरच आंघोळी करायच्या. त्या थिएटरला अजून दुसऱ्या पार्ट्या होत्या, लहान लहान. माझ्या वयाच्या मुली नाच शिकायला आल्या होत्या. मी त्यांच्याबरोबर खेळायचो. काही बाया माझ्याकडून सगळं अंग दाबून घ्यायच्या. बीबी मावशीच्या मैत्रिणी मला कुठेही पाठवित होत्या. ह्या माणसाकडे जा, त्या माणसाकडे जा, यांना बोलावून आण. नीलीनं एका मुलाला बोलवायला सांगितलं. तो कॉलेजला होता. त्याचं नाव मुकेश. दोघंही एकमेकावर खूप प्रेम करीत असत. पण तिची मावशी तिला मुकेशबरोबर बोलू देत नव्हती. त्यांना एकमेकांशिवाय करमत नसे. रस्त्यावर एक पानपट्टीचं दुकान होतं. तिथं तो उभा राहत असे. नीली माझ्याजवळ चिठ्ठ्या दी. मी त्या मुकेशला देत होतो. नीली मुकेशबरोबर पळून जाणार होती, ते फक्त मला माहीत होतं. पण त्या दिवशी एक धनाढ्य माणूस आला. गळ्यात सोन्याचं लॉकेट, हातात अंगठी, बाहेर कार उभी होती. त्यानं नीलीचा डान्स बघितला. ती दिसण्यास सुंदर होती. 16-17 वर्षांची होती आणि तो माणूस 35-40 वर्षांचा होता. नीलीला त्या माणसानं पसंत केलं. नीली खूप रडत होती. नीलीच्या मावशीनं नीलीला मारलं. ती गप्प बसून सगळं सहन करत होती. त्या माणसाला पाहून नीलीचा चेहरा उतरला. त्यानं खूप सोनं नीलीच्या अंगावर घातलं होतं. नीलीच्या मावशीला त्या माणसानं खूप रुपये दिले. मी मुकेशला सर्व सांगितलं. त्यामुळं मुकेश रडत होता. मनातच बडबड करत होता, माझं मी काहीतरी करून घेतो, नाहीतर हिच्या मावशीला मारून टाकतो. नीली रडायची. पण मावशी पुढं काय करणार? तो धनाढ्य माणूस नीलीचा मालक झाला होता. दर आठवड्याला तो येत होता. त्याला सगळे सेट म्हणायचे. नीलीनं मुकेशशी बोलणं सोडून दिलं होतं. मुकेश खूप नाराज झाला होता. तरी पण नीलीशी बोलण्याचा तो प्रयत्न करायचा. रोज पानपट्टीजवळ येऊन नीलीला बघायचा, पण नीली खाली मान घालत असे. एके दिवशी नीलीनं माझ्याजवळ मुकेशला चिठ्ठी दिली. मुकेश चिठ्ठी मोठ्यानं वाचत होता. मला ऐकायला येत होतं. त्यात लिहिलं होतं, प्रिय मुकेश, मी तुझ्या लायकीची नाही. तू आता जलसा पार्टीत येण्याचं बंद कर. तुझ्या आईवडिलांच्या मनाप्रमाणे चांगल्या मुलीशी लग्न कर. मला विसरून जा. आमचं जीवनच असं असतंय. प्रेम करणं म्हणजे आमच्या समाजात पाप समजलं जातं आहे. आम्हाला प्रेम ही भावना मनात ठेवता येत नाही. तिचा खून करावा लागतोय, नाहीतर या समाजाचे लोक आम्हाला जगू देत नाहीत. मुकेशनं माझ्याजवळ त्या चिठ्ठीचं उत्तर दिलं. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या शरीरावर नाही. अजून पण मी तुला स्वीकारतो. आपण पळून जाऊया, लग्न करू. पण नीलीची आणि मुकेशची भेट होऊ शकली नाही.
मला आता तिथं करमत नव्हतं. तीच ती नाचगाणी बघून मला कंटाळा आला होता. मांग समाजाची एक बाई होती, दिसायला साधारण. तिचं नाव होतं सुमन. तिनं मेकअप केला होता, पायात चाळ बांधले होते, कारण आता पार्टीची वेळ झाली होती. तिला 2 ते 2.5 महिन्यांचा मुलगा होता. बाळाला पाजत असतानाच घंटी वाजली आणि घंटी वाजता त्या रडव्या बाळाला तसंच ठेवून ती मजबूर अवस्थेत स्टेजवर निघून गेली. जाताना मला म्हणाली, किशोर, बाळाकडे जरा लक्ष दे. मी त्याला मांडीवर घेऊन खेळवत होतो आणि माझ्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं, कारण मला वाटलं आपलं पण बालपण असंच गेलं असेल. मी त्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या बाजूलाच मुसलमानाची एक बाई चाळ घुंगरू बांधून बसली होती. मी तिला विचारलं, आत्ताच नाचून आलीस, घुंगरू का काढून ठेवली नाही? तिच्या डोळ्यात पटकन पाणी आलं. ती म्हणाली, त्या मीनाच्या पार्टीतली एक नाचराणी गावाला गेली, म्हणून मला त्यांच्याही पार्टीत 2-4 दिवस नाचायचं आहे आणि मला पैसे बी मिळतात. मुलांना शिकवायचं, बाप आजारी आहे. 2-4 दिवसांनी माझी शाळा सुरू होणार होती, म्हणून मी नेरल्याला जाणार होतो. दिवस मावळला होता. चांगली चांगली माणसं येत होती. आपापल्या बायांना घेऊन गप्पा मारत होते. काही बाया मेकअप करीत असतानाच 2-4 माणसं आली. ती रुबाबदार होती. त्यापैकी एक 60 ते 65 वर्षांचा होता. त्याच्या डोक्याला लाल पटका होता. त्यानं पांढरं शुभ्र धोतर नेसलं होतं. त्याच्या तोंडात दात नव्हते. तो रुक्मिणी नावाच्या मुलीजवळ येऊन बसला. तिचं वय होतं 17. तो रुक्मिणीला जवळ घेऊन कुरवाळत होता, गालावर हात फिरवीत होता. रुक्मिणी गप्प बसली होती. मी खोलीच्या बाहेर आलो आणि बेबी मावशीला विचारलं, मावशी, तो लाल पटकेवाला म्हातारा रुक्मीचा बाप आहे काय? तिचे किती लाड करतोय तिचा बाप, आणि आपला आजोबा आपले लाडच करीत नाही. बेबी मावशी माझ्यावर रागावली आणि म्हणाली, अरे तो तिचा बाप नाही, तिच्या चिऱ्याचा मालक आहे. तू जा इथून बाहेर. बरं बारीक लक्ष देतो सगळ्यावर. जा. थांब, 2-4 दिवसांनी सोडून येते नेरल्याला. म्हाताऱ्याला पण जवानी फुटते म्हणतात ती अशी. रुक्मिणी बिचारी वरून हसत होती आणि मनातल्या मनात रडत होती. शाळा सुरू झाली. जिजी देखील बार्शीला आली होती. जिजीनं मला नेरल्याला आणलं. संजयची आणि माझी चांगली मैत्री झाली होती. तो माझ्या वर्गात शिकत होता. संजय भावकीतलाच होता. त्याची आई देखील नाचणारीनच होती. संजयची आणि माझी अवस्था सारखीच होती. संजयच्या आईचं नाव होतं कुसुम. ती सर्व कोल्हाट्यांच्या नाचणारीत पहिला नंबर होती म्हटलं तरी चालेल. दिसायला सुंदर होती. पायातल्या 100 घुंगरांपैकी नाचताना फक्त 1 घुंगरू वाजवीत होती. ती नाचत असताना सर्व थिएटर थरथर कापत असे. कितीतरी पिक्चरच्या ऑफर तिला आल्या होत्या. ती मुंबईमध्ये लालबागला हनुमान थिएटरमध्ये नाचत होती. त्यावेळेस अनेक दिग्दर्शकांनी तिला पिक्चरमध्ये घेतो असं आश्वासन दिलं होतं. पैशांचा तिच्यावर वर्षाव होत होता. माझ्या आईपेक्षा ती वयानं मोठी होती. कुसुमची पार्टी म्हटलं की आली नेरल्याची पार्टी. ह्या नेरल्याच्या बायांमध्ये जादू आहे की काय कळतच नाही. कोणाला बी जमू देत नाहीत, सगळ्याच नेरल्याच्या बाया, असं दुसऱ्या गावच्या कोल्हाटणी आणि दुसऱ्या जातीच्या नाचणाऱ्यांनी म्हणायच्या. कुसुमला मुलगा संजय, शिवाय 3 भाऊ, 1 बहीण आणि 1 मावशी होती. एके दिवशी ह्या सगळ्या नात्यांना तिनं तोडलं. आपल्या पायातली घुंगरू तिनं कायमची सोडली आणि कांबळे नावाच्या व्यक्तीबरोबर मुंबईला संसार सुरू केला. माझ्या आईसारखाच तिचाही छळ झाला. माझ्या आईला तरी थोडा त्रास झाला, पण कुसुम मावशीला तर सगळ्या समाजाशी तोंड द्यावं लागलं, कारण कांबळे हा जातीनं महार होता. मांग महार समाजाच्या व्यक्तीशी नाचणारीनं राहणं हा गुन्हा आहे असं कोल्हाटी समजत. जर नाचणारीनं महाराजवळ राहणं हा गुन्हा आहे, तर महाराजवळून नाचणारी नाचताना पैसे घेतात, तो कोल्हाटी समाजात खातात, त्या पैशावर मजा करतात, मग तो का गुन्हा समजला जात नाही?
नाचणारीनं नाचताना जर महार मांग मुसलमानाकडून पैसे घेतले तर तो देखील गुन्हा समजला पाहिजे. मग तो का गुन्हा समजला जात नाही? फक्त त्या नाचणारीनं महार मांग मुसलमानाबरोबर संसार केला तर त्याला गुन्हा समजतात, कारण त्याच्याकडून पैसे मिळत नाहीत म्हणून. कुसुमला तर कोल्हाटी समाजानं जातीच्या बाहेरच काढलं, पण सोनारीच्या जत्रेमध्ये कुसुमच्या सर्व भावांना आणि बहिणीला देखील गुन्हेगार म्हणून पंचांपुढं बोलावलं. त्यांना सांगितलं की तुम्ही जर आता कुसुमला घरात घेतलं तर तुम्हाला देखील जातीच्या बाहेर टाकलं जाईल. मांग महाराणी कोणता गुन्हा केला होता? कोल्हाटी समाजासारखं मांग महाराने आपल्या लेकी बहिणींना नाचायला तर पाठवलं नाही ना. आपल्या लेकी बहिणींचं शरीर तर विकलं नाही ना. मग कुसुम मावशीनं महाराबरोबर संसार केला तर कोणता गुन्हा केला? कोणतं पाप केलं होतं? कुसुम मावशीचा संजय 2 वर्षांपासून निर्ल्यालाच होता. कुसुम मावशीनं संजयला घेऊन जाण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण संजयला कुसुम मावशीच्या भावाने जाऊ दिलं नाही. कुसुम मावशी संजयसाठी रात्रंदिवस रडत होती. गाय वासराची ताटातूट झाली होती. गाय तिकडं हंबरडा फोडीत होती आणि वासरू इकडं झुरत होतं. संजयला माझ्याशिवाय करमत नसे. शाळेत देखील आम्ही जवळजवळ बसायचो. दोघंही दुसरीला होतो. एके दिवशी रविवार होता म्हणून दुपारी आम्ही दोघंच परसाच्या कोट्यात खेळत होतो. तितक्यात हरिनाना आले. हरिनाना म्हणजे भावकीतलाच. त्याचे वडील रामदादा, त्यांना मी आजोबा म्हणायचो. अण्णा आणि मना आजी यांचा तो सर्वात मोठा मुलगा. हरिनाना वयानं 25 वर्षांचे होते. हरिनाना संजयला म्हणाले की चल संजू, तुला खेळायला गोळ्या बिस्किटं घेऊन देतो, चल. हरिनाना संजयला घेऊन गेले. मी संजयची वाट बघत बसलो, पण संजय आलाच नाही. दिवस मावळला. मी घरी गेलो. संजयला आणि मला त्याचे मामा शोधत होते. ते माझ्या घरी आले आणि संजयच्या मामाने मला विचारलं, किसऱ्या, हमारा संजूकडे आहे? आमचा संजू कुठे आहे? मी म्हणालो, हरिनाना ने उसको दुकान को दोपहर को ले गया, अजून वो आयाच नाही. हरिनाना संजयला दुपारी दुकानात घेऊन गेला, तो अजून आला नाही. मी असं म्हटल्याबरोबर संजयचा मोठा मामा ओरडला, सत्यानाश हुआ ये, हार्या को छोरे को मुंबई को लिए गई है. सत्यानाश झाला. हार्या पोराला घेऊन मुंबईला गेला. सगळ्यांनी आरडाओरड सुरू केली. सर्व कोल्हाटी समाज वाघासारखा चवताळून उठला होता. कोणाच्या हातात काठ्या तर कोणाच्या हातात कुऱ्हाडी. सगळ्या बायांचा आवाज गावात घुमत होता. सगळं गाव कोल्हाटी गल्लीत आलं होतं. सगळे कोल्हाटी रामदादाच्या घरी गेले. ते रामदादाबरोबर भांडत होते. म्हणायचे, तुमच्या हऱ्यानं आमच्या संजयला मुंबईला कुसुमकडं नेला, त्याला जित्ता सोडणार नाही आम्ही. संजय गेल्यापासून मलाही करमत नव्हतं. संजयला त्याची आई मिळाली होती. मला वाटायचं हरिनानानं मला देखील माझ्या आईकडं पळवून घेऊन जावं, पण संजयच्या आईसारखी माझी आई माझा स्वीकार करीत नव्हती. रामदादाला सोनारीच्या जत्रेत बोलावलं. सर्व कोल्हाटी एकत्र आले होते. रामदादाला गुन्हेगार म्हणून उभा केला. सर्व कोल्हाटी समाज एका मैदानात झाडाखाली शांत बसला होता. एक एक जण करीत कोल्हाट्यातल्या वयस्कर व्यक्ती रामदादाला बोलत होत्या. तुमच्या पोरानं गुन्हा केला आहे. कोल्हाट्याच्या पोराला महाराच्या घरी सोडलं. कोल्हाट्याचा संजय आता महार झाला होता. रामदादाला पंचांनी सांगितलं की जर तुम्ही तुमच्या हाऱ्याला घरी घेतलं तर तुम्हाला आम्ही जातीच्या बाहेर काढू. हे मान्य आहे का? रामदादांनी मान हलवली. हरिनानाला घरचं दार बंद झालं होतं. त्याला चोर म्हणत होते. या कोल्हाटी समाजानंच त्याला चोर बनवलं. हरिनानाला बायकोपासून, आई वडील बहीण भाऊ यांच्यापासून दूर राहावं लागत होतं. हरिनानाची बायको हरिनानाच्या भेटीसाठी तडपडत होती, कारण हरिनानाचं नवीनच लग्न झालं होतं. तरी हरिनानाला नेरल्याला पाऊल टाकू देत नव्हते, आणि आला असता तर कोल्हाटी समाजानं हरिनानाचे हातपायच तोडले असते.
कित्येक वर्ष झाली हरिनानाला नेरल्याला येऊ देत नव्हते. का? त्यानं कोणता गुन्हा केला होता? हरिनानानं गाय वासराला जवळ केलं हा गुन्हा होता. आई लेकराला एकत्र आणलं म्हणजे पाप केलं का? मग पुण्य कोणतं होतं? गाय वासराला कायमचं दूर बांधून ठेवणं हे पुण्य होतं की पाप? हा गुन्हा नव्हता का? पैशाच्या पुढे पंचांनी पाप आणि पुण्याची भाषा शिकली नव्हती. संजय कायमचा कोल्हाटी समाजाला सोडून गेला होता. नंतर कधीही संजय नेरल्याला आला नाही. माझी आणि त्याची भेट झाली नाही. कुसुम मावशी मुंबईहून नंतर लातूरला राहण्यासाठी आली. कुसुम मावशीच्या मुली लग्नाला आल्या आहेत. मुलींचा जन्म कांबळेपासून झाला आहे म्हणून कोल्हाटी समाज त्यांनाही आपल्यात घेण्यास तयार नाही. आणि नासनानीच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना महार समाज स्वीकारित नाही. मग या मुलींनी जावं कुठं? त्या दिसण्यास साधारण आहेत पण शिकलेल्या आहेत. कुसुम मावशीला आणि त्यांच्या तिन्ही मुलींना मोठा प्रश्न पडला आहे की आता या मुलींबरोबर लग्न कोण करील. कुसुम मावशी आपल्या मुलींना घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी नेरल्याला पहिल्या वेळेस आली. कांबळेबरोबर राहण्यास सुरुवात केली तेव्हापासून कुसुम मावशीनं नेरल्याचं तोंड बघितलं नव्हतं. म्हणजे जवळजवळ 20-22 वर्ष झाली होती. कोल्हाटी गल्लीत कुसुम मावशी आली तर कोल्हाटी समाजातल्या काही माणसांनी कुसुम मावशीला चहासाठी देखील बोलावलं नाही किंवा तिची विचारपूस केली नाही, कारण ती आता म्हारीण झाली होती. तिच्या तिन्ही मुली रडून रडून सांगत होत्या, आम्हाला कोल्हाटी समाजात घ्या, आम्हाला कोल्हाटी समाजात घ्या, आम्हाला कोल्हाटी समाजाच्या मुलांशी लग्न करायचं आहे. पण त्यांचं कोणीही ऐकलं नाही. रिकाम्या हाताने कुसुम मावशी परत लातूरला गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.